आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काल दुर्दैवी म्हणजे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर काळिमा फासणारी अशी घटना घडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजीकच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ल्याच्या इथं नौदलातर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा वारं आणि खारे वाऱ्यामुळं पुतळ्याच्या लागलेला गंज यामुळे तो पुतळा कोसळल्याचं माहिती स्थानिकच्या लोकांनी प्रशासनाला दिली आणि मग एकच सर्वत्र ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण देशातल्याच काय जगातही अनेकांचं श्रद्धास्थान आणि श्रद्धास्थानाला असा तडा गेला की मग त्यामुळं उद्रेक होऊ शकतो. सर्व बाजूनी या घटनेचा निषेध पण होऊ शकतो. अद्याप ही उद्रेकाच्या कुठं घटना घडलेल्या नाहीत आणि त्या घडू नयेत अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सर्वच प्रार्थना करतील. पण यामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि जाऊ तिथे खाऊ ही वृत्ती यामुळे हे घडलं असावं असंच जाणकारांचं मत आहे. हा पुतळा अवघ्या 300 दिवस पण त्या चबुतऱ्यावर उभा राहू शकला नाही आणि तो 300 दिवसाच्या आतच चबुतऱ्याहून खाली. त्याला अनेक कारण पण आहे. एक तर घाई गडबडीत काम उरकण्याची पद्धत, दुसरं यासाठी तेथील हवामान, पर्यावरण याचा अभ्यास न करता पुतळ्याची केलेली रचना आणि त्याची उभारणी यामुळे ही घटना घडली आहे. घडू नये यासाठी प्रयत्न करणे अगोदरच गरजेचे होते, पण तसे काही झालेले नाही. या संदर्भात तेथील बांधकाम विभागानं नौदलाला एक पत्र लिहून पुतळ्याची हानी होत आहे, खारे वारे आणि समुद्राचं आसपास असलेलं दमट वातावरण यामुळं पुतळ्याच्या याला गंज चढत आहे आणि पुतळा विद्रुपीकरण होण्यास सुरुवात झाली आहे असं पत्र पाठवल्याचं ते सांगतात. पण या पत्रावर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यातून मग ही कालची घटना घडली आहे. यावर आता परत तातडीने हा पुतळा आम्ही उभारू अशी घोषणा राज्य सरकारनं केली आहे. मात्र यावर बोलताना कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी या पुतळा उभारणीच्या अगोदर आणि याचं अनावरण होण्याच्या पूर्वी जे पत्र पंतप्रधानांना लिहिलं होतं त्या पुतळ्याचं काम व्यवस्थित झालेलं नाही. हा पुतळा आहे त्या महाराजां जे दिसतात वास्तवात होते तसा तो बनलेला नाही असं आक्षेप घेणारं पत्र लिहिलं होतं आणि अनावरणाचा कार्यक्रम पुढे टाकला आणि हे सर्व करून मग त्याचं अनावरण करा अशी त्यांनी मागणी केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष केलंय. आता जो राज्य सरकार परत पुतळा उभारणीचं माहिती देत आहे त्यावर त्यांनी घाई गडबड करू नका, निवडणूक डोळ्यासमोर आहे म्हणून लागलीच हा पुतळा उभा करण्याचं खटाटोप करू नका, वेळ घ्या आणि महाराजांचं पावित्र्य राखलं जाईल, सर्व शिवाजी महाराज प्रेमींच्या भावना दुखावल्या जाणार नाही याकडे पण लक्ष असू द्या असं म्हटलं आहे. हा पुतळा चबुतऱ्यापासून पुतळ्याची उंची तशी 43 फूट होती, खाली 15 फुटाचा चबुतरा होता आणि त्यावर 28 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा त्यावर उभारण्यात आलेला होता. एकूण ह्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट हे ठाणे येथील आर्टिस्ट्री या कंपनीला देण्यात आलं होतं.
या कंपनीचे रचनाकार, मूर्तिकार यांनी मालवणच्या समुद्रकिनारी वाऱ्याचा किती वेग असतो, इथं दमट वातावरण किती काळ असतं आणि किती हे असतं, खाऱ्या वाऱ्यामुळे त्या मूर्तीवर काय परिणाम होईल, चबुतराच्या बांधकामावर काय परिणाम होईल याचा अभ्यास केला असता तर ही घटना घडली नसती. आणि मग महाराष्ट्र सरकारला विरोधक आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींनी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी म्हणण्याची वेळ आली नसती. हेही तेवढंच खरं. तुर्तास एवढंच. धन्यवाद.